आज 12 जुलै 2023 वार शुक्रवार. आजचे 12 राशींचे दैनिक राशी भविष्य. पहिली राशी आहे मेष राशी. आर्थिक क्षेत्रात उत्पन्न आणि खर्चात समतोल राखाल. पाहुण्यांच्या भेटीमुळे घरगुती खर्चात वाढ होऊ शकते. सूर्यप्रकाश आणि श्रम संघर्ष असूनही नफा कमी होईल. चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जमीन, इमारत इत्यादींच्या व्यवहारांचा विचार करून समिती स्थापन करता येईल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कोणत्याही व्यावसायिक योजनेत आर्थिक लाभ होईल. लग्नासारख्या शुभ कार्यात काही खर्च सुद्धा होऊ शकतो. दुसरी राशी आहे वृषभ राशी. आज उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. घरातील सुखसोयींवर पैसा खर्च होईल. कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यक्रमावर जास्त खर्च करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुम्हाला पैशाची कमतरता जाणवत राहील. व्यवसायात उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भावनेमुळे प्रेमसंबंधांमध्ये जास्त पैसे खर्च कराल. नंतरची राशी आहे मिथुन राशी. विरोधी पक्षाच्या चुकीचा फायदा तुम्हाला आर्थिक लाभाच्या रूपाने होईल. बँक सेवेशी संबंधित लोकांना पैसे आणि भेटवस्तू मिळतील. व्यवसायात तुमच्या शहाणपणामुळे तोटा नफ्यात बदलेल. राजकारणात लाभदायक पद मिळेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी विपरीत लिंगाच्या जोडीदाराकडून पैसे आणि सहकार्य मिळेल. कर्क राशी. कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. जमिनीशी संबंधित महत्त्वाच्या कामातील अडथळे धनाच्या माध्यमातून दूर होतील. कार्यक्षेत्रात कोणत्याही अधीनस्थ लाभदायी सिद्ध होईल. परदेशातून आर्थिक लाभ होतील. चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ ठेवावा. यानंतरची राशी आहे सिंह राशी. उधार दिलेले पैसे परत मिळतील. कर्जाची परतफेड करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला मिळतील. प्रेम प्रकरणात भेटवस्तू मिळतील. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. शेअर, लॉटरी इत्यादीतून तुम्हाला अचानक पैसे मिळतील. वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील. यानंतरची राशी कन्या राशी. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत सावध राहावे. शक्यतो जास्त पैसे घेऊ नका. घरातील भौतिक सुखसोयींवर खर्च होईल. वाहने इत्यादींवर काम करू शकतात. भांडवली गुंतवणूक वगैरे करताना काळजी घ्यावी. अनावश्यक पैसा खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. पैशासोबतच खर्चही त्याच प्रमाणात होऊ शकतो. यानंतरची राशी तुळा राशी. भागीदारीत कोणतेही नवीन काम करू नका. आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात नवे प्रयोग फायदेशीर ठरतील. कार्यक्षेत्रात कोणत्याही अधीनस्थ व्यक्तीला फायदा होईल. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या बॉसचा फायदा होईल. उत्पन्न वाढेल. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती सुद्धा मिळेल. यानंतरची राशी वृश्चिक राशी. आज आर्थिक स्थिती मजबूत असेल. काही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होऊन अडकलेले पैसे सुटतील. बौद्धिक कार्य करणाऱ्यांना विशेष यश मिळेल. जुन्या खटल्यातील न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने आल्यास आर्थिक बाबी सुधारतील. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील. वाहन खरेदीची इच्छा सुद्धा पूर्ण होईल. यानंतरची राशी धनु राशी. संपत्तीत वाढ होईल. नोकरीत अपेक्षित आर्थिक लाभ न झाल्याने आर्थिक स्थिती कमकुवत राहील. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला पैसे देऊ नका, अन्यथा तो पैसे घेऊन पळून जाईल. व्यवसायात वडिलांचे सहकार्य आणि सहकार्य मिळेल. प्रेम संबंधातील काही मौल्यवान मंत्र उपाय तुम्हाला मिळतील. विचारपूर्वक पैसे खर्च करा. वाहन खरेदी करताना विचार करा. यानंतरची राशी मकर राशी. आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल. आर्थिक स्थिती जुन्या उत्पन्नाच्या स्रोताकडे अधिक लक्ष द्यावे. कष्टाच्या प्रमाणात पैशाचे उत्पन्न कमी राहील. प्रेम प्रकरणात खूप पैसा खर्च होईल. नोकरीत कोणत्याही मतभेद तुमच्या उत्पन्नावर परिणाम करेल. आज तुम्हाला पैशासाठी इकडून तिकडे भटकावे लागेल. यानंतरची राशी कुंभ राशी. आर्थिक क्षेत्रात कठोर परिश्रम केल्यास यश मिळेल. पूर्वीचे प्रलंबित पैसे मिळतील. नवीन मालमत्ता, वाहन इत्यादी खरेदीची शक्यता आहे. नवीन उद्योगांमध्ये मोठी भांडवल गुंतवू शकतो. जमिनीशी संबंधित कामात गुंतवलेल्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कामावर
असलेल्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पैसे आणि भेटवस्तू मिळू शकतील. संपत्तीत वाढ होईल. यानंतरची राशी मीन राशी. व्यवसायात चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. नवीन बिझनेस प्लॅन सुरू केल्याने संपत्तीचे स्रोत सिद्ध होतील. नोकरीत बढतीसह पगार वाढ होईल. प्रेम संबंधात धनलाभ आणि सन्मान मिळेल. कर्ज परत केले जाईल. परदेशातून पैसे आणि भेटवस्तू मिळतील. राजकारणात आर्थिक लाभाच्या संधी उपलब्ध होतील. तर मित्रांनो, हे होते 12 राशींचे आजचे दैनिक राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सवर विचारा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.